हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महा-टी-ई-टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा एकदम जवळ आलेली आहे. 21 जून 2026 रोजी ही परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेकरिता सामान्य विज्ञान विषयाचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, पिवळा फॉस्फरस मध्ये साठवतात. कशामध्ये साठवतात? कोणता फॉस्फरस? पिवळा फॉस्फरस. नाही म्हटलं आपल्याला पिवळा फॉस्फरस कशामध्ये साठवतात. पहा, सर्वांनी लक्षात द्या इकडे. पिवळा फॉस्फरस आहे हा कशामध्ये स्टोअर करतात त्यांनी विचारलं आपल्याला. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पाणी. कशामध्ये स्टोअर करतात? पाण्यामध्ये. हे बघा, पिवळ्या फॉस्फरसला अजून काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे तुम्हाला सांगतो मी. पिवळ्या फॉस्फरसलाच व्हाईट फॉस्फरस म्हणतात. व्हाईट फॉस्फरस लक्षात ठेव जा. पिवळ्या फॉस्फरसला काय म्हणतात? व्हाईट फॉस्फरस सुद्धा म्हणतात. व्हाईट फॉस्फरसमध्ये थोड्याफार प्रमाणात जर इम्प्युरिटी असला तर त्याचा कलर जो आहे तो पिवळा होतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचा. पांढरा फॉस्फरस थोडाफार इम्प्युरिटी याच्यात ऍड झाल्यावर कसा होतो? पिवळा होतो. आता जो हा पिवळा जो फॉस्फरस आहे हा हवेसोबत लगेच काय करतो? रिॲक्शन दाखवतो, अभिक्रिया करतो आणि आग पकडतो. म्हणून पिवळ्या फॉस्फरसला पाण्यामध्ये स्टोअर केलं जातं. हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. पण महत्त्वाचं अजून एक सांगतो तुम्हाला, या केरोसिन मध्ये सुद्धा आपण त्याला ठेवू शकतो, इथर मध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि अल्कोहोल मध्ये सुद्धा ठेवू शकतो. तो हवेसोबत रिॲक्शन करतो, हॅलोजन सोबत रिॲक्शन करतो. कळालं सर्वांना? त्याच्यासोबत पाण्यासोबत, पाण्यासोबत नाही, हवेसोबत, अजून हॅलोजन सोबत आणि बेस म्हणजे क्षार यांच्यासोबत अभिक्रिया करतो. बाकी तो कोणासोबतही अभिक्रिया करत नाही. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे, पाणी. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, दंड आकाराच्या जीवाणूंना काय म्हणतात? म्हणजे रॉड शेप्ड बॅक्टेरिया आर कॉल्ड. रॉड शेपचे जे बॅक्टेरिया राहतात त्यांना आपण बॅसिलस म्हणतो. काय म्हणतो? बॅसिलस. सर्वांनी लक्षात ठेवायचं. बॅसिलस कोणाला म्हणतात? ज्यांचा आकार कसा असतो? दंड आकाराचा असतो. कसा असतो? दंड आकाराचा. दंड आकाराचे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो? बॅसिलस म्हणतो. मग कॉकस कोणाला म्हणतो? सर्पिलाकार कोणाला म्हणतो? व्हायब्रिओ कोणाला म्हणतो? व्हायब्रिओ म्हणतात स्वल्प विरामासारखे असतात. स्वल्प विरामासारखे. स्वल्प विरामासारखे. स्वल्प विरामासारखे जे कोण असतात? बॅक्टेरिया असतात त्यांना आपण व्हायब्रिओ म्हणतो. जे सर्पासारखे राहतात, सर्पाकृती राहतात त्यांना आपण सर्पिलाकार म्हणजे स्पायरलम म्हणतो. आणि कॉकस हे कसे राहतात? गोलाकार राहतात. लक्षात ठेवायचं सर्वांनी, गोलाकार जर बॅक्टेरिया असतील तर त्यांना कॉकस म्हणायचं, सर्पाकृती असतील त्यांना सर्पिलाकार म्हणायचं, स्वल्प विरामासारखे असतील तर त्यांना व्हायब्रिओ म्हणायचं आणि दंडाकार असतील तर त्यांना बॅसिलस म्हणायचं. लक्षात ठेव जाईल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता आणि हा प्रश्न जो आहे हा महा-टी-ई-टी 2021 ला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न कळलं? 2021 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. हा पारद संमिश्रांचा आवश्यक घटक असतो. हा प्रश्न 2018 ला विचारलेला आहे. पहा, दिस इज अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ मर्क्युरी कंपाऊंड. आता बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत: ॲल्युमिनियम, पारा, सोनं आणि चांदी. विद्यार्थी मित्रांनो, कधी काय करायचं, जेव्हा आपण जी आपल्याला प्रश्नपत्रिका येणार आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही मराठी प्रिफर करत असाल तर मराठीचा प्रश्न तर वाचायचाच, सोबत ते समोरच्याच पेजवर काय राहतं, इंग्लिशमध्ये सुद्धा राहतं. कधी कधी काय होतं, काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला मराठीच्या कम्पेअरला इंग्लिशमध्ये अजून सोपे समजतात. बरं, बघा, जर मी इथं पाहिलं असतं पारद संमिश्र तर याच्यावर मला कळालं नसतं, पण इथं काय लिहून आहे? मर्क्युरी कंपाऊंड. आता आपल्याला माहित आहे मर्क्युरी म्हणजे काय? पारा. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पाराच आहे. होतं की नाही सोपं? हे बघ, म्हणजे दिस इज अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ मर्क्युरी कंपाऊंड. मर्क्युरी कंपाऊंड मधला इसेन्शियल एलिमेंट कोणता राहील? पाराच राहील ना, मर्क्युरी. बरोबर आहे? Hg. पाऱ्याचा सिम्बॉल काय असतो? Hg. ठीक आहे? Hg. काऊन Hg असतो? कारण त्याचं लॅटिन नेम हायड्रा गॅरम असतं. काय असतं? हायड्रा गॅरम. लक्षात ठेव जा. हा Hg जो आहे हा कशामध्ये वापरतात? थर्मोमीटर मध्ये वापरतात. थर्मोमीटर मध्ये याचा उपयोग होतो. विमानामध्ये याला परवानगी नसते.
विमानामध्ये याला परवानगी नसते, कोणाला? पाऱ्याला. कळलं? पारा आपण वापरू शकत नाही, घेऊन जाऊ शकत नाही विमानामध्ये, कारण की हा लगेच जर जमिनीवर पडला, पारा हा लगेच काय करतो, त्याची जी बॉडी राहते कोणाची, विमानांची, ती ॲल्युमिनियमची बनलेली राहते आणि ॲल्युमिनियम सोबत तो लगेच रिॲक्शन करून अमलगम बनवतो. कळलं? म्हणजे त्याला पूर्ण खतम करून टाकतो. म्हणून काय करतात, पाऱ्याला अलाउड करत नाहीत विमानामध्ये. कळलं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं काय? पारा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महाटीईटी 2019चा आहे. सगळ्यांनी लक्ष द्या. एक तरंग 2.5 सेकंदात 40 आंदोलने पूर्ण करतात तेव्हा तिची वारंवारता म्हणजे काय? द वेव्ह कंप्लीट 40 ऑसिलेशन्स. किती? 40 ऑसिलेशन्स इन 2.5 सेकंद. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी. आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली त्यांनी. फ्रिक्वेन्सीचं जे फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीचा, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ऑसिलेशन अपॉन टाइम. ऑसिलेशन अपॉन टाइम, ऑसिलेशन्स अपॉन टाइम हा त्याचा फॉर्म्युला आहे. जर मी याला मराठीत म्हटलं तर वारंवारता इज इक्वल टू, वारंवारता इज इक्वल टू काय? आंदोलने भागेला वेळ, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आंदोलने किती म्हटलं त्यांनी? 40. वर 40 लिहिणार मी. हां, वेळ किती दिला त्यांनी? 2.5 सेकंद. तुम्ही जेव्हा या 40ला 2.5 न भागसाल उत्तर येईल 16. ठीक आहे, 16 हे उत्तर येतं आणि हे आपल्या पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते फ्रिक्वेन्सीचं जे युनिट राहतं ते राहतं हर्ट्झ. काय राहतं? हर्ट्झ. हर्ट्झला आपण HZ नी डिनोट करतो. वारंवारतेचं जे युनिट आहे ते हर्ट्झ आहे, त्याला आपण HZ ने डिनोट करतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, 16. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न 2019ला विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न 2013ला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. महाटीईटी 2013. पहा, फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी, कोणता कलर? नारंगी आणि पिवळा रंग यामुळे असतो. आता बघा त्यांनी काय म्हटलं, द ऑरेंज अँड येलो कलर ऑफ फ्रूट अँड फ्लावर आर ड्यू टू. कुणामुळे असतात? म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की जे फळं असतात, फुलं असतात, त्यांना जो नारंगी कलर किंवा पिवळा कलर असतो तो कशामुळे असतो? पहा, महत्त्वाचं म्हणजे वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिड्स असतात. जसे की 3 नावं आहेत, ल्युकोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. ठीक आहे. ल्युकोप्लास्ट म्हणजे काय? बघा, पहिले क्लोरोप्लास्ट पाहू आपण. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवके, क्रोमोप्लास्ट म्हणजे काय? वर्णलवके आणि ल्युकोप्लास्ट म्हणजे अवर्णलवके. बरोबर आहे. यांच्यामध्ये यांना कलर नसतो, रंगहीन असतात. कोणते? ल्युकोप्लास्ट हे रंगहीन असतात. सर्वांनी लक्षात ठेवायचं. क्लोरोप्लास्ट हे पानांना जर का हिरवा कलर द्यायचा असेल तर तिथे असतात क्लोरोप्लास्ट. बरोबर आहे. पानांना हिरवा कलर कुणामुळे असतो? क्लोरोप्लास्टमुळे, हरित लवकांमुळे. आता जो फळांना आणि फुलांना नारंगी, पिवळा व लाल हे कलर जे कोणामुळे असतात ते असतात क्रोमोप्लास्टमुळे. कोणामुळे असतात? क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्टच आपण काय म्हणतो? वर्णलवके असं म्हणतो. कळालं? आता पहा, तुम्हाला त्यातले महत्त्व सांगतो. या वर्णलवकांमध्ये या वर्णलवकांमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स असतात. काय असतात? पिगमेंट्स. लक्षात ठेव जा, पिगमेंट्स. 3 वेगवेगळे पिगमेंट्स असतात. कशामध्ये? वर्णलवकांमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणकोणते असतात? एक असतो कॅरोटीन असतो. दुसरा असतो झॅन्थोफिल असतो आणि तिसरा असतो लायकोपीन. असे हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे काय असतात? पिगमेंट्स असतात. कशामध्ये? वर्णलवकांमध्ये. आता पहा, हा जो कॅरोटीन आहे याच्यामुळेच कलर जो आहे तो नारंगी होतो. नारंगी कलर देणारा कोण आहे? क्रोमोप्लास्ट आहे. पण त्या क्रोमोप्लास्ट मधला कोणता पिगमेंट आहे? कॅरोटीन. झॅन्थोफिलमुळे
पिवळा कलर असतो. पिवळा कलर देणारा कोण आहे? झॅन्थोफिल. हा झॅन्थोफिल कशामध्ये राहतो? वर्णलवकांमध्ये म्हणजे क्रोमोप्लास्टमध्ये. आणि लायकोपिनमुळे जो कोणता कलर येतो तो असतो लाल कलर. कोणता कलर असतो? लाल कलर, लाल रंग. लाल रंग कोण देतो? लायकोपिन. आणि हा लायकोपिन कशामध्ये असतो? क्रोमोप्लास्टमध्ये असतो. कळालं? अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. जर कोणी विचारलं तुम्हाला ल्युकोप्लास्टचं काम काय, तर म्हणायचं याचं काम आहे फूडला स्टोअर करणं. फूड काय करणं? स्टोअर करणं, अन्न साठवणं. नंतर अजून कोणतं गेलं? हरितलवके. यांचं काम तुम्हाला सर्वांनाच माहीत असलं पाहिजे. याचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस म्हणण्याच्या ऐवजी फोटोसिंथेसिस म्हणतो आपण यांना. फोटोसिंथेसिस हे काम कोणाचं आहे? क्लोरोप्लास्ट. ल्युकोप्लास्टचं काम काय आहे? फूड स्टोअर करणं. मग त्याच्यात मग वेगवेगळ्या प्रकारचे असतात, अमायलोप्लास्ट, इलायोप्लास्ट, प्रोटीनोप्लास्ट. ते नंतर आहे डिटेलमध्ये. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मग कळालं या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 वर्णलवके म्हणजेच क्रोमोप्लास्ट. हा प्रश्न 2013चा होता. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे महाटीटी 2019चा. पहा प्रश्न काय म्हणतो. युरिया हे महत्वाचे खत ने समृद्ध असते. म्हणजे काय? युरिया इज अन इम्पॉर्टंट फर्टिलायझर रिच इन, म्हणजे तो कशाने भरलेला असतो? सर्वात जास्त त्याच्यामध्ये काय असते? कोणामध्ये? युरियामध्ये. तो कशाने समृद्ध असतो असं आपल्याला त्यांनी विचारलं. लक्षात ठेवा, जो युरिया आहे हा शेतकरी याचा वारंवार उपयोग करतात शेतामध्ये. जे खतामध्ये जास्तीत जास्त युरियाचा उपयोग केला जातो. या युरियाचा फॉर्म्युला पाहूया आपण पहिले. हे बघा, युरियाचा फॉर्म्युला असतो NH2 C डबल बॉन्ड O NH2. हा फॉर्म्युला आहे कशाचा? युरियाचा. आता जर तुम्ही या युरियाकडे पाहिलं तर त्याच्यात सर्वात जास्त काय आहेत? हायड्रोजन. हायड्रोजनला सोडून जर का दुसरं पाहिलं तर सर्वात जास्त प्रमाणात त्याच्यात काय आहे? नायट्रोजन. आणि हा नायट्रोजन लागतो कशासाठी? वनस्पतींच्या वाढीसाठी. कळालं? वनस्पतींच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे कोण? नायट्रोजन. आणि हा नायट्रोजन त्यांना मिळतो कशामधून? युरियामधून. कळालं? जशी आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, तशीच वनस्पतींना वाढीसाठी, जिवंत राहण्यासाठी नायट्रोजनची गरज आहे. म्हणून शेतकरी आपल्या शेतांमध्ये वेगवेगळे खते टाकतात आणि त्या खतांमध्ये मुख्य घटक हा नायट्रोजन असतो. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा महाटीटी 2013चा आहे. प्रश्न पहा. कवके या गटातील वनस्पती असतात. म्हणजे काय? फंगस बिलॉंग्स टू विच ग्रुप? फंगस म्हणजेच कवके हे कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? 4 ऑप्शन दिलेत त्यांनी आपल्याला. सर्व स्वयंपोषी म्हणजे ऑल ऑटोट्रॉप्स. दुसरा दिला पर्याय सर्व परजीवी. तिसरा दिला सर्व मृतोपजीवी. आणि चौथा पर्याय दिला परजीवी व मृतोपजीवी. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परजीवी व मृतोपजीवी. आता मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पहा, फंगस म्हणजे काय? कवके ही तुम्हाला म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करत नाही. म्हणजे ते ऑटोट्रॉप्स नाहीत. ऑटोट्रॉप नाही आहे म्हणजे ते काय आहेत? हेटरोट्रॉप्स आहेत. म्हणजे ते काय आहेत? परजीवी आहेत. लोकांवर अवलंबून राहणार आहेत. बरोबर आहे. नंतर अजून बुरशीचे महत्वाचे काम काय? पहा, बुरशी ही आपल्याला कुठे भेटते? ब्रेडवर पाहिली असेल तुम्ही, शिळ्या पोळीवर पाहिली असेल तुम्ही, लोणचं असेल लोणच्यावर पाहिली असेल तुम्ही. बुरशी निर्माण होताना फंगसच असते ते. बरोबर आहे. तर पहा, फंगसला ग्रो करण्यासाठी डेड ॲनिमल किंवा डेड प्लांट्स लागतो. म्हणजे ते मृत झालेल्या वनस्पती किंवा ॲनिमल यांच्यावरती उगवते. कोण? बुरशी, फंगस, कवके. कळालं सर्वांना? तर पहा, मृतोपजीवी हे सुद्धा बरोबरच आहे. म्हणजे ते काय? सॅप्रोफायटिक आहे. कसं आहे? फंगस हे सॅप्रोफायटिक असतात, म्हणजे डेड याच्यावर उगवतात ते. मग तुम्ही कधी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. पहा, मशरूम, ॲगॅरिकस बायोस्पोरस मशरूमचं नाव आहे. मशरूम कधी तुम्ही जमिनीवर उगवताना पाहिलं का? कधीच उगवत नाही. मशरूम तिथेच उगवते जिथं एखादं झाड पडलेलं असेल, ते कुजलेलं असेल, त्या कुजलेल्या झाडावर उगवते. काय? मशरूम सुद्धा एका प्रकारचं काय? फंगसच आहे. कळालं? म्हणजे लक्षात ठेवायचं, फंगस हे परजीवी आहेत आणि मृतोपजीवी आहेत. म्हणजे ते हेटेरोट्रॉप्स आहेत आणि सॅप्रोफायटिक सुद्धा आहेत. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, हा दिवस
जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? डॅश डॅश डे इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड हेल्थ डे. हा प्रश्न महाटीईटी 2021 ला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7 एप्रिल. आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, का साजरा करतात पण जागतिक आरोग्य दिन? बरोबर आहे, जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिललाच काऊन साजरा केला जातो? कारण की याच दिवशी 7 एप्रिलला WHO काय WHO ची स्थापना झाली होती. लक्षात ठेव जा, WHO ची काय स्थापना. ठीक आहे, WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जे मुख्यालय आहे, याचं मुख्यालय आहे ते जिनेवाला आहे. जिनेवा. ठीक आहे, आणि हे जिनेवा नावाचं जे शहर आहे हे स्वित्झर्लंडमध्ये आहे. कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये आहे. कळालं? जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिलला का साजरा केला जातो? कारण की त्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली होती. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न महाटीईटी 2019 आहे. 2019 प्रश्न काय आहे? सर्वांनी लक्ष द्या. ड्यूटेरियम काय म्हटलं त्यांनी? ड्यूटेरियम हा हायड्रोजनच्या समस्थानिकात असतो. बरोबर आहे. ड्यूटेरियम इज अन आयसोटोप ऑफ हायड्रोजन विच हॅव. म्हणजे काय की बाबा ड्यूटेरियम हा एक हायड्रोजनचा आयसोटोप आहे. बरोबर आहे. हायड्रोजन जो असतो त्याचे 3 आयसोटोप असतात. किती आयसोटोप असतात? 3. मी इथं सगळ्यांना सांगतो, लक्ष द्या. हायड्रोजन याचे आयसोटोप किती असतात? 3 असतात. ठीक आहे, 3 आयसोटोप. आयसोटोप म्हणजे समस्थानिके. समस्थानिके. ठीक आहे, समस्थानिके किती आहेत? 3 समस्थानिके आहेत. कोणाची? हायड्रोजनची. ठीक आहे, कोणकोणते पहा. एक आहे प्रोटियम. दुसरा आहे ड्यूटेरियम आणि तिसरा आहे ट्रिटियम. असे 3 त्याचे काय आहेत? समस्थानिके आहेत. आता प्रोटियमचा जो फॉर्म्युला आहे तो जर का पाहिला आपण तर हायड्रोजन वर 1 खाली 1. याचा फॉर्म्युला ड्यूटेरियमचा हायड्रोजन खाली 1 वर 2 आणि ट्रिटियमचा जो फॉर्म्युला असतो तो खाली 1 वर 1 असं 3 असतं. बरोबर आहे, 3. आता आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत, ते पहिले 4 ऑप्शन पाहू. न्यूट्रॉन नसतात, 1 प्रोटॉन, 2 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन व 2 न्यूट्रॉन, 1 प्रोटॉन व 1 न्यूट्रॉन, असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला त्यातून काही कळत आहे का? त्याच्याबद्दल काहीच कळत नाही, पण आता मी सांगून तुम्हाला. इकडे लक्ष द्या. आता पहिले काय करूया, हे 1 पाहायचं. हे 1 जे असते ना रे, हे नंबर ऑफ प्रोटॉन असतात. म्हणजे ड्यूटेरियम मध्ये प्रोटॉन किती आहेत? प्रोटॉन बोला, प्रोटॉन किती आहे ड्यूटेरियम मध्ये? 1. याच्यात कुठे दिसतं का? प्रोटॉन. न्यूट्रॉन नसतात, 1 प्रोटॉन. हा, इथे 1 प्रोटॉन दिलेला आहे. आपला एकच प्रोटॉन आहे. 2 प्रोटॉन म्हणजे हे तर सरळ सरळ चुकलेलं आहे. 1 इलेक्ट्रॉन, 2 न्यूट्रॉन. इथे प्रोटॉनचं काही सांगितलंच नाही त्यांनी. 1 प्रोटॉन इथं सांगितलेलं आहे. बघा, ह्याला सोडून देऊ आपण, कट करून टाकू. इलेक्ट्रॉन आणि 2 न्यूट्रॉन म्हणते. आता बघा, ड्यूटेरियम मध्ये जर का न्यूट्रॉन काढायचे असतील, तुम्हाला काय काढायचे असतील? न्यूट्रॉन. तर हे वरचं जी संख्या आहे 2, त्याच्यामधून खालची संख्या 1 ही मायनस करावी लागते. दोघातून 1 गेला म्हणजे काय? उरला 1. म्हणजे यात न्यूट्रॉन सुद्धा किती आहे? 1 आहे. हे बघा, 1 प्रोटॉन 1 न्यूट्रॉन. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ड्यूटेरियम मध्ये 1 प्रोटॉन आणि 1 न्यूट्रॉन असतो. कळालं? मग जर का विचारला असता आपल्याला प्रोटियम मध्ये एकच प्रोटॉन असतो आणि 0 न्यूट्रॉन असते. लक्षात ठेव जा, 0 न्यूट्रॉन असणारा हायड्रोजनचा समस्थानिक कोणता विचारलं तर म्हणायचं प्रोटियम. मग असा कोणता समस्थानिक आहे ज्याच्यामध्ये 2 न्यूट्रॉन राहतात आणि 1 प्रोटॉन राहतो? तर म्हणायचं ट्रिटियम. ट्रिटियम मध्ये न्यूट्रॉन जर काढले आपण, इथं 1 लिहिलं मी, 3 लिहायला पाहिजे होतं तिथं. इकडे लक्ष द्या, इथं 3 पाहिजे. 3 तिघातून 1 गेला म्हणजे 3 मायनस 1 उरले किती? 2. म्हणजे न्यूट्रॉन किती आहेत? 2 न्यूट्रॉन आहेत ट्रिटियम मध्ये. ट्रिटियम म्हटलं की 2 न्यूट्रॉन 1 प्रोटॉन. ठीक आहे. प्रोटियम म्हटलं तर 1 प्रोटॉन 0 न्यूट्रॉन.
आणि एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन म्हटलं तर लक्षात ठेवायचं ड्यूटेरियम. आणि ड्यूटेरियमला डी ने सुद्धा डिनोट करतात रे, लक्षात ठेवा. ड्यूटेरियमला डी ने डिनोट करतात आणि ट्रिटियमला टी ने डिनोट करतात, प्रोटियमला पी ने डिनोट करतात. हे 3 समस्थानिके आहेत कोणाची? हायड्रोजनची. कळालं विद्यार्थी मित्रांनो? हा 2019चा प्रश्न होता. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते पर्याय क्रमांक 4, एक प्रोटॉन व एक न्यूट्रॉन. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, हे सेशन जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल की हे उपयोगी आहे आपल्या, तर चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न 2021चा आहे, महा टीईटी 2021. काय सांगितलं त्यांनी? एक व्यक्ती 2 समांतर भिंतींच्या मध्ये फटाका फोडतो. एक व्यक्ती आहे, 2 समांतर भिंती आहेत आणि या 2 समांतर भिंतींच्या मध्ये कुठेतरी तो फटाका फोडतो. ठीक आहे. त्यानंतर तो व्यक्ती त्या आवाजाचा पहिला प्रतिध्वनी 2 सेकंदानंतर, किती सेकंद? 2 सेकंद. ठीक आहे. आणि दुसरा प्रतिध्वनी किती सेकंदानंतर? 4 सेकंदानंतर ऐकतो. जर ध्वनी 336 मीटर पर सेकंद या वेगाने प्रवास करीत असेल, वेग किती दिला? वेग किती दिला? 336 मीटर पर सेकंद, बरोबर आहे, करीत असेल तर त्या 2 भिंतीतील काय विचारलं त्यांनी? अंतर किती असेल. आता अंतर काढायचं आहे आपल्याला. अंतर इज इक्वल टू काय असतो? वेग गुणेला वेळ, बरोबर. वेग किती होता? आता आपण एकेकाने काढत बसू. पहा वेग किती होता? 336 लिहितोय तर मी, गुणेला पहिले आपण हे वेळ घेऊ 2 सेकंद, 2 न मल्टिप्लाय करू त्याला. चला गुणाकार करा. साइन 2 12शी 2 हाताला 1, 2 6, 6 1 7 आणि 2 6, 672 आलं हे. आता परत आपल्याला काढायचंय अंतर इज इक्वल टू वेग गुणेला वेळ. आता आपण पहिली वेळेस वेळ घेतला किती? 2 सेकंद. आता दुसरा घ्यायला लागेल ना आपल्याला 4 सेकंद, तो घेऊ आपण. वेग किती आहे? वेग एकच आहे बघा. वेग आपल्याला एकच दिलेला आहे, किती? 336 मीटर पर सेकंद तेवढाच दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण परत काय घेणार? 336 गुणेला किती? 4. बोला. साइन चौक 24शी 4 हातचे 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 14, 14शी 4 हाताला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13, 1344 आणि हे 672. आता या दोघांची काय करा? बेरीज करा. बघा मी इकडे बेरीज करतो. 1344 प्लस 672 672, 4 आणि 2 6, 4 आणि 7 11शी 1 हाताला 1, 6 आणि 3 9 1 10शी 0 हाताला 1, 2016. प्रश्नाचं उत्तर किती आहे? 2016 मीटर. म्हणजे त्या 2 भिंतीमधलं अंतर जे आहे, या 2 भिंतींतलं अंतर हे किती आहे? 2016 मीटर एवढं आहे. कळलं सर्वांना? यासाठी काय होतं? फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. अंतर इज इक्वल टू वेग गुणेला वेळ. हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहित असेल तर इझिली तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. कळलं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉस्फोरिक आम्लाची आम्लारी धर्मता असते म्हणजे काय? द बेसिसिटी ऑफ फॉस्फोरिक ऍसिड इज. आता पहा, लक्षात ठेवा मी काय सांगतो तुझ्याकडे, लक्ष द्या. आम्ल असेल, आम्लची काय असते? आम्लारी धर्मी असते. ठीक आहे. आम्लारी धर्मता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता याला इंग्लिशमध्ये म्हटलं तर ऍसिड जे असते, ऍसिडची काय असते? बेसिसिटी असते. बेसिसिटी कोणाची असते? ऍसिडची. आता त्यांनी कोणाची विचारली आपल्याला? फॉस्फोरिक ऍसिड. मग आता आपल्याला फॉस्फोरिक ऍसिडचं पहिले सूत्र माहित पाहिजे. म्हणून काय करायचे, जे काही ऍसिड असतील त्या सर्व ऍसिडचे सूत्र लक्षात ठेवायचे सर्वांनी. पहा, फॉस्फोरिक ऍसिड म्हटल्यावर त्याचं जे सूत्र आहे ते आहे H3PO4. ठीक आहे, H3PO4. आता आम्ही तुम्हाला एक सोपी डेफिनेशन सांगतो बघा बेसिसिटीची, आम्लारी धर्मता कशाला म्हणायचं. म्हणजे बघा, एखादा ऍसिड असेल, त्या ऍसिड मधले फक्त हायड्रोजन मोजा किती आहेत. बघा याच्यामध्ये हायड्रोजन किती आहेत रे? 3 आहेत. म्हणजे याचं उत्तर सुद्धा किती? 3च आहे. म्हणजे या फॉस्फोरिक ऍसिडची जी बेसिसिटी आहे ती किती आहे? 3च आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग आता सर का H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड म्हटलं असतं तर H2SO4
सल्फ्युरिक ऍसिड, याची बेसिडी किती आली असती 2. हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl, याची बेसिडी किती आली असती 1. नंतर HNO3 नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिडची किती 1. कळालं सर्वांना? याच्यात हायड्रोजन एकच आहे ना, म्हणजे याची बेसिडी 1. हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन किती आहे 1, म्हणजे त्याची बेसिडी 1. सल्फ्युरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन किती आहे 2, म्हणजे त्याची बेसिडी 2. आणि फॉस्फोरिक ऍसिड मध्ये हायड्रोजन 3 आहेत, म्हणून त्याची बेसिडी 3 आहे. पर्याय क्रमांक 3 हा प्रश्न महाटीईटी 2013चा आहे. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगतोय, जर तुम्हाला हे सेशन उपयोगी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे कॅल्शियम फॉस्फेटचे रेणूसूत्र काय. हा प्रश्न महाटीईटी 2018ला विचारलेला आहे. पहा काय म्हटलं त्यांनी, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ व्हॉट, कॅल्शियम फॉस्फेट. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल असे प्रश्न जर तुम्हाला येत नसतील तर याबद्दल आपला एक व्हिडिओ आहे. तुम्ही यूट्यूबवर जाऊन मॉलिक्युलर फॉर्म्युला नावाचा एक शब्द टाका आणि तुम्हाला तो दिसून जाईल. ठीक आहे, अतिशय महत्त्वाचा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पाहिला तर तुम्ही अशी कोणतेही कंपाऊंड असतील त्यांचे फॉर्म्युला तुम्ही इझिली काढू शकता. ठीक आहे, पहा आता तुम्हाला इथं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कॅल्शियम म्हणजे काय Ca, फॉस्फेट म्हणजे काय PO4. आता हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बरं. आणि हे माहीत नसेल तर आपल्या त्या व्हिडिओमध्ये जा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजेल. कॅल्शियमवर चार्ज असतो +2 आणि फॉस्फेटवर चार्ज असतो -3. ठीक आहे, पण ते प्लस मायनस लिहत नसतात. नंतर काय करायचं असतं क्रॉस. काय करायचं असतं क्रॉस. आता लिहायचं कॅल्शियम, त्यानंतर काय लिहिणार तुम्ही 3, नंतर लिहिणार PO4 आणि PO4च्या नंतर तुम्ही काय लिहिणार 2, Ca3PO4/2. हे या कोणाचं कॅल्शियम फॉस्फेटचं रेणूसूत्र आहे. पुढे आहे पहा Ca3PO4/2, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? असं तुम्ही कोणत्याही कंपाऊंडचा फॉर्म्युला इझिली काढू शकता. यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युले आणि याच्यावरचे चार्ज माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे मी माझ्या त्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे सेशन इथेच संपलं, बरोबर आहे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही उपयोगी तुम्हाला वाटला असेल हा व्हिडिओ, आणि तुम्हाला याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी कळाल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.